होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषद नोंदणी करण्याचा अधिकार, होमिओपॅथी डॉक्टरांकडून निर्णयाचं स्वागत, तर सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टरांच्या संघटनांचा 11 जुलैला राज्यव्यापी बंद. मुंबईतील आमदार निवासात 2 वेटर भिडले, किरकोळ कारणावरून 2 वेटरमध्ये हाणामारी. 3000 कोटींच्या टोल घोटाळ्याप्रकरणी नाना पटोलेंकडून हक्कभंग दाखल, खासगी कंत्राटदाराला नियमबाह्य मुदतवाढ दिल्यानं 3000 कोटी रुपयांचं नुकसान, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांकडून 18 मुलींची सुटका. बेळगाव शहरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, कुराडेकर कुटुंबातील तिघांनी विष पिऊन जीवन संपवलं. ठाण्यातील माजेवाडा परिसरातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये काम करत असलेला कामगार 21व्या माळ्यावर अडकून विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं कामगार अडकला. राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा एआय तंत्रज्ञानाचा पहिला करार, एआयच्या मदतीनं स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम तयार केली जाणार. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत करार पार पडला. गुजरातमध्ये बडोदा आणंदला जोडणारा महिसागर नदीवरचा पूल कोसळला, काही वाहनं नदीत पडली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू. आणि या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर 100 हेडलाईन्स पाहत राहा एबीपी भाषा. MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा, एकच नाव विश्व. संपर्क 7030306611. एका आमदाराला असं जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय? आमदार निवासातील निकृष्ट जेवणावर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घेतली भेट. आमदार निवासातील निकृष्ट दर्जाच्या जेवणासंदर्भात गायकवाड यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार. मंत्रालय कॅन्टीनच्या जेवणात 2 दिवसांपूर्वी सुतळी आढळून आली होती. जेवणात मोठी सुतळ आढळल्याचा व्हिडिओ देखील आता समोर. मानोरा आमदार निवासातील कॅन्टीनच्या टेंडरची मुदत संपल्यानंतरही 2दा मुदतवाढ, नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी ही मुदतवाढ दिल्याची चर्चा. तुकडेबंदी कायदा रद्द करणार, महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा. महसूल मंत्र्यांच्या निर्णयाचं विरोधकांकडूनही स्वागत. राज्य सरकार उद्या विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक मांडणार. तत्पूर्वी महसूल मंत्री तथा समितीचे अध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे आज विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार. राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा एआय तंत्रज्ञानाचा पहिला करार, एआयच्या मदतीनं स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम तयार केली जाणार. आझाद मैदानावर जाऊन शरद पवारांचा आंदोलक शिक्षकांची संवाद. शिक्षकांवर पावसा पाण्यात आंदोलनाची वेळ, हे भूषणावह नाही. शरद पवारांची सरकारवर टीका. तरतूद न करता काढलेला आदेश कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखा, शरद पवारांची सरकारवर टीका. उद्धव ठाकरेंची शिक्षकांच्या आंदोलनाला भेट, शिवसेना शिक्षकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. अजित पवारांकडून शिक्षकांच्या अनुदान